आणि पाऊस बघू शकता तुम्ही, खतरनाक असा पाऊस चालू झालेला आहे. केदारनाथ ट्रिप मारून आलेली पब्लिक आहे, डायरेक्ट केदारनाथ ट्रिप मारून आलेली पब्लिक आहे ना भाई. स्पायडरमॅन बघा, स्पायडरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन काय पण होऊ शकतो. ए मागं पाय चार्जर. परत परत रिटर्न पाठवून दिलं भाईला, हाकलून दिलं परत. 1 2 3 आपला दरवेळेस ब्लॉग सुरू होतो सकाळी. आणि आज आपण आहे वापी स्टेशनला. आणि आपण कशासाठी आलो आहे ते पण तुम्हाला सांगतो. मी आत्ता पुण्यावरून आलो आहे, ही जोधपूर एक्सप्रेस आहे, हिच्याने आलो मी. आत्ता जस्ट उतरलो, संध्याकाळी 6:30 वाजेपासून निघालो. आता येऊन पोचलो आहे वापीला. आणि अजून 4 जण येत आहे नाही का, हे बघू शकता तुम्ही वापी स्टेशन. अजून 4 जण येत आहे, त्यांची आपण वाट बघतोय नाही का. ते अजून अर्धा ते 1 तासात पोचणार आहे. कशासाठी आलो आहे ते पण थोडं सांगतो. आधी पहिले बसायला जागा शोधतो, बसतो मग तुम्हाला सांगतो. टाईम बघू शकता तुम्ही किती झालेला आहे, 1 वाजत आलेला आहे. मी हा स्टेशनचा रात्रीचा एकचा व्ह्यू. 6:30ला निघाल्यानंतर आत्ता येऊन पोचलो इथे. तुम्ही म्हणत असाल मी का आलेलो इथं, तर मागचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही. मागच्या ब्लॉगच्या रिलेटेडच कामासाठी आपण इथं आलेलो आहे. ते म्हणता नाही का, स्वप्न बघत राहा साकार होतील, ते स्वप्न साकार करायला आलेलो आहे इथं. आणि बसायला जागा म्हटलं तर पूर्ण आहे बघा, पावसामुळे ना पूर्ण पॅक झालेलं आहे. आणि जिथं पण बसायला जागा आहे तिथे ना पब्लिक बसलेली नाही का. तसे आपल्याला अजून अर्धा ते 1 तास टाईमपास करायचा आहे नाही का. 1 तास बघू. आणि हे बघा इथून बाहेर जायचं आहे आपल्याला, इथून बाहेर निघायचं आहे. आणि पाऊस बघू शकता तुम्ही, खतरनाक असा पाऊस चालू झालेला आहे. मला तरी वाटतं बरं झालं आपण बाहेर नाही गेलो. आपण जर बाहेर गेलो असतो आपले भयानक हाल झाले असते. असं झालं ना आता कधी जाऊन झोपल. आणि की आता यांना 1 तास घरी जाता आता 3 वाजतील आम्हाला, कमीत कमी 3ला झोपी. नंतर सकाळचा काय प्लॅन आहे ते तुम्हाला नंतर. आता वाजले 2, मी कमीत कमी 12:30 वाजेपासून इथं बसलेलो आहे. आणि पाऊस काय बंद होत नाही का. पाऊस भयानक पाऊस चालू आहे. 1.5 तास झाला, 1.5 तासापासून पाऊस चालू आहे नाही का. आता जायचं कसा हा प्रश्न पडला आहे. पाऊस वाढल्यामुळं मी आता डायरेक्ट प्लॅटफॉर्म क्रमांक 2ला चाललो आहे. त्या बघा इकडे ना, इकडं त्यांची ना ट्रेन येणार आहे. त्यामुळे आता मी त्या साईडला चाललो आहे, कारण की ना इकडून तिकडं फिरण्यापेक्षा आहे ना मी सरळ त्या साईडला जाऊन बसतो. म्हणजे पावसामुळे नाही बघा मजबूत त्यांची ट्रेन आलेली आहे. आता याच ट्रेनमधून आपली पब्लिक उतरणार आहे ज्या प्रोग्रामसाठी आपण उद्या आलेलो आहे. पावसामुळं मला असं वाटतं का आता त्याचा सगळा खेळ होणार नाही का. चेकिंग चालू झालेली आहे, आपल्या पब्लिकने तिकीट काढलं आहे का नाही काय माहिती. आता चेकिंग चालू झालेली आहे, बघू आता कोणाला पकडता. तेवढं तिकीट नसेल त्याला पकडण्यात येईल. पब्लिककडे काय आहे तिकीट, बाकी 2 जणांना पकडण्यात आलं आहे इथं. बघू आता काय का त्यांच्याकडे काय होतं. आपली पब्लिक या साईडने बाहेर येणार आहे. जुना काढायला सुरुवात केलेली आहे त्यांनी. वैभव दिसला आहे, न्यूज पण दिसला आहे. आणि म्हणजे पुढे काय माहिती आता ब्लॉग बनवतो काय भाईचा मस्त ब्लॉग चालू झालेला आहे नाही का. बघा बनते सध्या केदारनाथ ट्रिप मारून आलेली पब्लिक आहे, डायरेक्ट केदारनाथ ट्रिप मारून आलेली पब्लिक आहे ना भाई. कशी होती केदारनाथ ट्रिप, ही कशी होती. मला असं झालं होतं ना, गाडी घेऊन आला असतं ना बरं झालं असतं. अरे पण मी किती वाजता येऊन बसलो आहे माहिती आहे तुला, 12:30 वाजेपासून येऊन बसलेलो आहे भाई. मग तो एक कुठे आपला हे काय भाई, उद्यासाठी सगळे वल्ले होणार आहे बघा. पुरं पाणी नाही का.
मजा आली का मग ट्रेन मध्ये? एकदम नंबर. एवढा टाइमपास केला एकदम बेकार. गावाला पुढे जाऊ दे मग आम्हाला सोडून बघ राहू. 1 तास लेट झाली तुमची गाडी. वाट 1 तास म्हणजे 20-25 मिनिटं लेट झाली एवढी. कशी होती केदारनाथ ट्रिप? काय काय मजा केली मग? पब्लिक बघा आमच्याकडे. हा काहीच बाकी नाही आहे. अरे अजून लद्दाख बाकी नाही काय? सेल्वा जायचं आपल्याला. बघा गर्दी पहा, पाऊस पहा, पूर्ण पावसात मजबूत हाल होत आहे नाही का? आणि त्या शूजचे फुल हाल. हो ड्रायव्हर बिवर नको म्हणू रे, आज काका ड्रायव्हर आहे, आज नीक ड्रायव्हर नाही आहे. हे पाणी का भाई बॉटलमध्ये नाही का? चला आपली गाडी कुठे आहे आता? नी कुठे गाडी? चला चला भागो भागो भागो. इकोत बसून जायचं बा आपल्याला. आज मजा आहे आपली, मजा आहे मजा आहे. स्पायडरमॅन बघा, स्पायडरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन काय पण होऊ शकता तुम्ही. बघा कसा उडतोय बस होता. पाऊस खतरनाक पाऊस चालू आहे, खतरनाक. पोहोचलोय आता. टाइम झाला तुमचा 2:40 वाजता आपण घरी पोहोचलोय. अर्ध्या तासाच्या अर्ध्या तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आहे ना येऊन पोहोचलोय. असा जाम झालोय ना आता असं झालेलं आहे. कधी घरी पोहोचल. ए भाई माझ्या बॅगेमध्ये लॅपटॉप आहे बरं का, कॅमेरा ड्रोन घेतलं का भाई? ते बघा पुरी पब्लिक उतरली आणि पावसाचा आनंद घेताना. रे रे पाऊसा तुला देतो पैसा. आता भूक लागली, काहीतरी खायला भेटलं पाहिजे. आणि हे असं ब्लॉगरची लाईफ. डायरेक्ट दरवाजा ओपन करून ठेवलाय आपल्यासाठी. चला तर मग आता सकाळी आता पहिले फ्रेश होऊन घेऊ. आता वाजले सकाळचे 9:30. वाजले 9:30. पब्लिक कशी झोपली. सकाळी 4 वाजता झोपलो आम्ही. जेवण वगैरे सगळं करत 4 वाजले. आणि जायचं आहे आम्हाला. ज्या कामासाठी आलो आहे त्या कामासाठी जायचं आहे आपल्याला. पण याला केव्हाचा आवाज देतोय, त्याला केव्हाचा आवाज देतोय, तुला काही रिस्पॉन्सच करत नाही. आणि हा बाई डायरेक्ट म्हणतोय की आपण अजून थोडा वेळ झोपू. त्या कामासाठी आलो आहे, ते काम पळून जाणार नाही. असं वाटतं आता मी पण निघून घ्या. आणि यांच्यापासून जास्त मी थकलेलो आहे आणि मी झोपलेलो आहे. आता बघा याच्या पप्पा 4 वेळा उठवून गेले. आता हा हालतच नाही. काय करावं याचं? आता नाही गेला मी पण झोपून घेतो. ज्यावेळेस कोणी उठवायला येईल ना त्यावेळेस उठवतो. चला बाय बाय, गुड नाईट. एक उठ. ए मागं पाय चार्जर, करंट लागेल ना भाई. मी आता असतं भाई. आज याला फोटोला हार लावा लागला असता याच्यात. भाई उठलाय, भाई पण उठलाय. त्या भाईला पण उठव ना भाई. तो डायरेक्ट केदारनाथला गेलाय नाही का? अरे नाही रे भाई, उठलाय भाई. एक डोळा हळूच उघडून पाहिला त्याने. आणि ज्याच्या कामासाठी आलोय तो जिथं आहे ना घोडे बेच के सोर आहे. ए उठ रे. ते काका 4 वेळा आवाज देऊन गेले, हल्ला पण नाही. आता तुम्ही मजा पहा फक्त कसा उठून बसतो तो.
2 मिनिटात उठून बसवलं नाही का आता डायरेक्ट. 1 2 3 पाऊस पडला रे बाई. उठ रे. आता टाईम झाला आहे 11:21 आणि माझे चालले कामं. बरोबर हे बघा एडिटिंगचे कामं चालले. हा बाई इकडं आराम करतोय, हा बाई इकडं आराम करतोय आणि मी असाच बिना आंघोळीचा बसलो आहे. कारण की काम देणं इम्पॉर्टंट आहे. नीरजचे कॉल येत आहे की काम करून दे. त्यामुळे मी अजून फ्रेश पण नाही झालो, काही नाही झालं. आता हे काम लवकरात लवकर करून द्यायचं आहे, त्याच्यानंतरच आपल्याला पुढे निघायचं आहे. आणि बाहेर बघू शकता तुम्ही वातावरण असं झालेलं आहे ना की पाऊस मजबूत चालू आहे. नाही का डायरेक्ट कंटिन्यू पाऊस चालू आहे, कंटिन्यू. बरोबर आता पण बघू शकता तुम्ही कंटिन्यू पाऊस चालू आहे डायरेक्ट. पावसाने ना सकाळपासून परेशान केलं आहे. पटापट आवरतो आणि तुम्हाला दाखवतो. त्या बाई लोकांचं आवरून झालं आहे, हे मस्त आराम करत आहे. आपण पण आवरून घेतो, हे काम पटापट उठून घेतो. बघा कसा पसारा वगैरे करून ठेवला आहे, पूर्ण पसारा मांडून ठेवला आहे मस्त. तुम्हाला दिसला असं सगळा पसारा करून ठेवलेला आहे. हा टाईम झाला आहे 2:15 आणि आम्हाला निघायचं होतं 10 वाजता. पण सगळ्यांची तयारी वगैरे करता आवरता इतका टाईम झाला की आता डायरेक्ट 2:15 वाजून गेलेले. आणि अजून तिथे पोचायला अर्धा तास लागणार आहे आम्हाला. कारण तिथे इथून आहे 30 किलोमीटर आणि 30 किलोमीटर जायला अर्धा तास लागेल. आता असं झालेलं आहे तर डायरेक्ट तिथंच झोपून घेऊ नाही का. कारण की रात्री आम्ही 4ला झोपलो. 4ला झोपल्यानंतर 9ला उठलो. 9ला उठल्यानंतर पण आवरून नाही झालं. आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की शूज झटकून झाला. कारण की तिथं साप असता. साप आहे का कोणी आहे बाहेर निघ बिळाच्या बाहेर निघ. आणि आपली गाडी तयार आहे आता निघण्यासाठी. 6 तासाच्या वेटिंग नंतर आम्ही निघालोय. काय आपल्याला डायरेक्ट आता किडनॅप केलं जात आहे नाही का. किडनॅपिंगच्या गाडीत बसायचं आहे आपल्याला. आणि झाली रेडी गाडी. चल मम्मी चला ट्रिपला चाललोय आम्ही आता डायरेक्ट. काय भाई कुठं जायचं आहे ट्रिपला तुम्ही सांगा फक्त. आता आता बंद कोण करेल त्याला. हे बंद कसं काय करशील. तुमच्याकडनं बंद होत असेल तर बघा. उतरू का खाली मम्मी हे लावतो बरं. फक्त खाली हाडूच काय सोडा. राहू दे मावशी लावतो आम्ही लावतो. मम्मी लटकून जाईल वाटते मी. हाडू 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 म्हणजे नाही हाडू. ठोकतोय काका डायरेक्ट. तुम्हाला पण घेऊन चाललोय दमन फिरवायला. तुम्हाला हे बघ भाईला आता दरवाजा लावता येत नाही. जोडाच म्हणा तुझ्या वरचं आज सांभाळ रे भाई. चला बोला गणपती बाप्पा मोरया. चला आता तुम्हाला दमनचा समुद्र किनारा दाखवायला घेऊन चाललोय. मस्त एवढं क्लिअर आहे की आम्ही दिसत नाही. कसा वाटला ते सांगा. आलो इथं आपण ट्रिप करायला आलोय त्याच्यामुळे तुम्हाला सांगत नव्हतं मी. आणि बघा सगळे आता ट्रिपला निघालोय. मस्त पैकी हे बघा झाड किती खतरनाक झाड कसं पडलेलं इथे डायरेक्ट एकदम खतरनाक. समोर ब्लॉक आहे. क्रिकेटवाले आले खतरनाक. जोपर्यंत बाहेर माग आहे ना थोडा काच पण पुसून गेले. अरे यार उतर खोल रे तू. जल्दी खोल पनवेल निघाला नाही कल सुबह. जल्दी खोल भाई जल्दी खोल. वाचला भाई. अरे बाप खाली बघू शकतो तुम्ही मजबूत स्टेज आहे. आणि हार घेतोय जर कुठे काही लागलं मंदिर बिंदिरचं त्यासाठी आम्ही आता काल रात्री जसं आलोय तसं पाऊस चालू आहे. पावसाने इतकं परेशान केले आता काही तर फिरायचं होतं आम्हाला पण फिरायला जाता येत नाही. आज गाडी घेऊन निघालो कसं तरी त्याच पाऊस चालू आला आणि आम्ही छत्री विसरून आलेलो आहे घरी. जाणून विसरून आलो. अतिक्रमण काल नाही म्हणजे पाऊस तर रात्री करत मजबूत पाऊस चालू आहे मजबूत. त्या साईडला बघू शकता आम्ही गुजरात बाउंड्रीला आहे. गुजरात आणि दमण बाउंड्रीला आहे.
आणि पाऊस काय मजबूत पाऊस चालू आहे ना. आणि काम पण तेवढाच आहे. AC पोहोचायला थोडा वेळ लागतो. AC पोहोचायला काच बी उघडे डायरेक्ट असं वाटतं इथं जरा झोपून घेऊ. ज्यावेळेस लोकेशन आहे त्यावेळेस बोर झालं. 8 तासापासून आपली ट्रॅव्हलिंग चाललेली ट्रॅफिकमध्ये 8 तास गेला. किती वेळ लागतो. कसे झोपले बा झोपलेले झोपायसाठी आलेले आहे इथं. त्यांना फिरायला घेऊन आलेलो आहे. झोपा टोकताय आता यांना पाहता सोडून निक थोडं घालू नव्हतं. सर आल्या काच बंद करून द्या. फायनली शोरूमला येऊन पोचलोय आणि पब्लिक डायरेक्ट आमची वाट पाहते नाही का. त्याने बघताय सांगून ठेवलं होतं त्यांना आम्ही येतोय. काका गेले आता कार पार्किंग करायला इकडे. परत रिटर्न पाठवून दिलं व्हायला. हाकलून दिलं परत. मी गाडी घ्यायला आलेलो आहे आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर. आणि फटाक्याचा इंतजाम याच्यातनं केलेला आहे आम्ही नाही का. डायरेक्ट फोडणार आहे. ते बघा हे दोन दिसत आहे ना. हे 2 जॉईंट केले का डायरेक्ट खाली फटाके चालू होते. डायरेक्ट धमाका होणार आहे. फक्त ते 2 जॉईंट करायचे आता. हां आणि गाडी घ्यायला आलो आहे आपण TVS कंपनीची. ही गाडी चॉईस केली निकली. घेणार दुसरी घेणार ती पण दाखवतो. ही आवडली आपल्याला. लाईट वगैरे एक नंबर आहे ना का. हेडलाईट बघा तुम्ही तिचं कसं आहे. लद्दाख वगैरे निघून झालेलं आहे गाड्या. आता मी पण लद्दाखला जाऊ शकतोय आणि जाणार आहे पुढच्या महिन्यात निघायचं आहे असं त्याचं म्हणणं आहे. हां पण जाऊ आपण. आता आले पेढे वगैरे घेऊन आलेले आणि कोणती गाडी घेणार आहे आम्ही ती गाडी लवकरच बघायला भेटेल नाही का तुम्हाला. आता त्याला सांगितलं नाही का गाडी काढून ठेवा असं. हां किती लांबून आलो आहे आपण. गोव्यावरून आलो आहे आम्ही गाडीसाठी आणि इथं अजून गाडी तयार नाही आहे. काय शोरूमवाले काय करतोय. बुलेटवाले शोरूम सारखेच आहे. सगळीकडं सारखंच आहे सर्व शोरूम. या मावाले मला थोडेसे बरे वाटले. कमीत कमी गाडी तरी लावून ठेवली होती आणून ठेवली. हां तयारी नाही आहे गाडी नाही काही नाही आहे. पाणी पण नाही विचारले अजून आम्हाला. काही पाणी बिनी भेटलं का तुम्हाला. पाणी बिनी तर पासा ना. एवढ्या मोठ्या ऑफिस पूर्णच फॅन लावून ठेवले. AC लावले. हिरोवाला AC लावली. गरम हे बघा. AC लावली. आणि कशी वाटली तुम्हाला दमण ट्रिप ते पण सांगा. कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि लवकरच आता आपली गाडी मागवलेली येते. होंडा नाही हिरोची स्प्लेंडर आहे आपली गाडी. स्प्लेंडर 150 ना नाही 200 4V 100 कोणती स्प्लेंडर आपली गाडी येते. ही बघा ही एक गाडी तयार करून ठेवली आपण आता डायरेक्ट. ही गाडी पण तयार केलेली आहे. आपली गाडी आता आलेली इथे. तयारी वगैरे झाली आहे आपली सगळी. खूप वेळाच्या सक्सेस भेटली असं बोलू शकतो आपण. आणि गाडी बघू शकता तुम्ही लागून तयार आहे. सगळ्यांना भूक लागलेली आहे. भूकेने परेशान झालेले आहे सगळे. करायच्या अगोदर फोटोशूट चालू आहे नाही का. पटापट फोटो काढून घेऊ आणि लवकरात लवकर गाडीची ओपनिंग करू आणि घरी जाऊ नाही का. लय भूक लागली मजबूत. काय रे भूक लागली का. मजबूत भूक लागली मजबूत. आता फक्त आहे ना त्या बघा काही घेणं नाही. गाडी बिडी घ्यायला आलेलो आहे. काही इंटरेस्ट नाही. जेवायचं आहे फक्त बस. काही घेणं नाही. काही इंटरेस्ट नाही आहे. काही इंटरेस्ट नाही आहे. गाडीसाठी आलोच नाही जेवायला आलो. हप्त्यांचं टेन्शन आलं आहे आता पहिला. हप्ता वाढवून सांगितला आहे त्याला. त्याच्यामुळं हप्त्यांचं टेन्शन आलेलं आहे. आता काय करायचं काही समजत नाही त्याला. बघू आता. तेव्हा फाईल तिथं ठेवलेली समोर. हप्ते वाढले असल्यामुळं थोडासा घाम फुटला होता त्याला. भाई रील शूट का तू एक नंबर दिस भाई. तू पण घेऊन टाक आता. ही मस्त. मग कधी घ्यायची आता नवीन जावा कमिंग सून. ती वेळ आलेली ज्या वेळेची आपण केव्हापासून प्रतीक्षा करत होतो.
1 2 3 एक नंबर भाई. झाली भाई गाडीची अनबॉक्सिंग लास्ट फायनली. थोडंसं बाबा नर्वस होता थोडा, पण थोडंसं सवय पडून नाही मजबूत असं गरम झाल्यानंतर. हे बघा हा एक आणि त्या साईडने एक दोनच फॅन आहे पूर्ण शोरूममध्ये. आणि तिकडं भाई आता सगळं समजून घ्या, त्यांना सगळं समजून देता येते त्याला. तर मजबूत असा पाऊस चालू आहे बघा. खतरनाक पाऊस चालू आहे, खतरनाक. पावसाने इतकं परेशान केलेलं आहे ना, 10 मिनटं पण बंद नाही का पाऊस. कंटिन्यू पाऊस चालू आहे, कंटिन्यू. आता पाऊस थांबायची वाट बघतोय, कारण की बाईक घरी घेऊन जायची. बंटी आणि वैभव गाडीची चेकिंग घ्या त्यांना, कारण की आत्ताच आपण नवीन बाईक घेतली होती, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे काय काय चेक करायचं ते. सगळी चेकिंग वगैरे. काय रे काय रे, तू चेक नाही केली का? व्हॉट इज दिस? हे बघ ना, इथं क्रॅश पाहिले का? क्रॅचेस पाहिले का? पैसे कसे घेते मला इकडं पण आहे. आता स्वतः मावशी टेस्ट करताय नाही का कुठं काय क्रॅश वगैरे काय आहे. सगळे नॉर्मली बारीक लक्ष देताना मावशी आणि काका आता गाडी चालू करताना. आणि झोप पण लागतील. ट्रेन मध्ये प्रवास करायचा आणि झोप काढायची आम्हाला. जेवण बी बाकी, जेवणानंतर झोपू. आता वाजले 4. कधी जेवण, कधी झोप आणि कधी ट्रेन. रात्री सेम रूट आमचा, सेम तेच 2 वाजता रेल्वे, तेच दिवस रात्र तेच चालू आहे. जेवण करा ट्रेनमध्ये, बसा घरी जा, परत भाई लोक आहे ना केदारनाथ ट्रिप मारून आले, त्याच्यामुळे ते ना ट्रेनचा प्रवास कंटाळाला आहे नाही का. कंटाळा आला आहे त्यांना ट्रेनचा प्रवास. आता पूजा वगैरे करून घेतो आपण. आता सगळ्यात पहिले तर पूजा केल्याशिवाय आपल्याला इथून गाडी पाठवायची नाही बाहेर, त्यामुळे मावशी आता मस्तपैकी पूजा करताय. तेव्हा काय चालू आहे बघा. पेढे काय तिथं पेढे पेढे खुशी. भाई हारबीर लावताना मस्त पैकी. चला फायनली आता सगळं झालेलं आहे. पूजा पण करून झालेली आहे, आता फक्त पेढा खायचा बाकी. चला सगळ्यांची आता पेढा लावून पूजा केली जाते. सगळ्यांची. आम्ही आहे गुजरातमध्ये, त्याच्यामुळे यांना मराठी समजत नाही आणि आम्हाला गुजराती बोलता येत नाही. समजते सर्व. हां असा प्रॉब्लेम आमचा. त्याच्यामुळं आता सगळं आहे ना जे चाललंय ते चाललंय, कसं चालतंय. आता इथून आहे ना घरी निघायचं पहिले. आता नाही गरम होतं नाही. हे बघा हे 2च फॅन आहे. भरपूर गरम होत आहे नाही का. असं झालं कधी इथून बाहेर निघालं नाही का. बस मम्मी पप्पाला खाऊ घाल भाई पहिले. मम्मी पप्पाला खाऊ घाल ना. गाडीला लावला का पहिले? गाडीला लाव. हे काका आपण ऐकायला तयार नाही. काय हां डायरेक्ट सगळं चेक करून घेत आहे काका नाही का. आता काहीच प्रॉब्लेम नाही राहिला पाहिजे. हा कसा आहे पुरा ढिल्ला आहे, काही कामाचा नाही. हा काही कामाचा नाही. त्याला नीट लक्ष नाही देत आहे, त्याच्यामुळे सगळं काका नीट चेक करून घेत आहे नाही का. समजलं का. आणि आपलं सगळं लक्ष नाही याच्यावर आहे सगळं लक्ष आपलं. चला ये चला आता गाडी काढा पहिले आणि बाहेर निघा आता इथून पहिले. सगळ्यात पहिले चलो. काकू आता बसायचं कसं त्याची प्रॅक्टिस करतं. काकू म्हणताय खाली फुटरेस्ट नाही का. मी बसू कसं काय. आता काकूला टेन्शन आलंय बसायचं कसं काय. हे बघा मावशी, असं पकडा आणि बसा. इथून बसूनच निघायचे, गाडी निघणार नाही. आपल्याला बसून येईल ना तेव्हा बघतो. आता याची आधी पॅन्ट बघून ठेवा तुम्ही कशी. गेट बसतो आणि सर याची पॅन्ट दाखवतो.
हां आता घरी आल्यानंतर आपण याची पॅन्ट बघू. तर गाडीचं वगैरे सगळं झालेलं आहे. गाडी घेऊन झालेली आहे. आपण निघतो इथून. तर तुमचं काय डिस्कशन चालू आहे काही सांगता येत नाही, पण जे पण चालू आहे ते चांगल्यासाठी चालू आहे असं मला वाटतं आहे. चला ठीक आहे. गाडीत पेट्रोल आहे की नाही ते चेकिंग चालू आहे. आहे का भाई पेट्रोल आहे? आहे. पेट्रोल पंपापर्यंत जाईल एवढेच पेट्रोल देतात ते. एवढंच पेट्रोल देतात ते की जेवढी पेट्रोल पंपापर्यंत गाडी जाईल. तर सगळं चेकिंग करून झालेलं आहे. आता बस झाला टाईमपास. आता डायरेक्ट जायचं आहे. पायाचे हाल बघा, त्याचे पाय पुरत नाही पाय. आणि भाईनी गाडी घेतली, सगळं लिहून घेतलं आहे. गेट पास बघताय इथं गेट नाही आहे तरी गेट पास. आणि डागांचा मजबूत असा आवाज. आणि चलो चला गाडी 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 गाडी. मागच्या 1 महिन्यापासून चाललो होतं गाडी घ्यायचं आणि फायनली आता गाडी घेऊन चाललोय. निघाली गाडी शोरूमच्या बाहेर निघाली गाडी. आणि समोसा रगडा मागवलाय आपल्यासाठी. मजबूत भूक लागली होती त्यानंतर हे असं खायला भेटलं ना थोडं भारी वाटतंय. परत पाऊस चालू झाला आहे. आता हे गाडी कशी घेऊन जातील तो प्रश्न पडलाय. हे बघा खतरनाक आता पाऊस पडतोय मजबूत मस्त. आता इथून आता घरी जायचं मस्त आणि झोपून जायचं. बरं झालं बाईकने आणली मी. बाईक जर आणली असते ना माझे इतके घाण हाल झाले असते ना डायरेक्ट इथून जाताना, कारण की मला एकट्यानं जावं लागलं असतं. आणि इथं कंटिन्यू पाऊस चालू आहे बघू शकता तुम्ही. कंटिन्यू पाऊस चालू आहे. गाडीसाठी वगैरे घेतलं होतं आम्ही नवीन. काय विषय होणार नको, काय विषय नाही व्हायला पाहिजे. चलो 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 1. अरे तुम्ही इकडून ओपन करा तिकडून घुसा पटकन. निखिल निखिल दरवाजा ओपन करून ठेव. 1 2 3. मजबूत पाऊस चालू आहे. यांना ओल्लं व्हायचंय त्याच्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाही, पण आपल्याला ओल्लं नाही व्हायचंय. मजबूत आहे. बरं झालं आपण गाडी घेऊन आलो. आपण जर गाडी घेऊन आलो असतो आपल्याला हात झाले असते पावसात जायचे. काय अक्कल आली काय माहिती, तर चांगली अक्कल आली आपल्याला. पोचलोय आता. पाऊस घरात गाडी वगैरे लावली भाईने. पाऊस अजिबात थांबत नाही असं वाटलं होतं पाऊस थांबल. हे बघू शकता तुम्ही. हे बघा इथं दिसेल का, हे बघा पाऊस. बस ब्लॉग इथेच एंड करतो मी आता. कसं वाटतं बोला, पावसात भिजल्यानंतर कसं वाटतंय? हे बघा पूर्ण भिजून आले. लाईट बरोबर हां लाईट बरोबर आहे. हारमुळं नाही चमकत येतो, हार आहे समोर. बरोबर आहे लाईट बरोबर ना. चला गाईस आता पोचलं इथे. लाईट पण नाही का, मोबाईलची बॅटरी पण मोबाईलची बॅटरी पण नाही. आता ब्लॉग एंड करतो. बाय बाय. भेटू आता नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये. कशी वाटली बाईकची डिलिव्हरी ते नक्की सांगा. कमेंट करा, शेअर करा आणि कमेंटवर नक्की सांगा कसा वाटला ब्लॉग.